डायबिटीजच्या पेशंटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की आहार काय फॉलो करावा, बरोबर. तर त्यामध्ये आपण जो आहार घेतो याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर याची मात्रा योग्य मात्रेत जाणं अपेक्षित आहे. पण कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर कार्बोहायड्रेटमध्ये सगळ्यात प्रामुख्याने काय येतात, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ ह्या जे पदार्थ आहेत त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आपण म्हणतो हा साधारण 30 ते 40 ह्या रेंजमध्ये असणं अपेक्षित. 2 नंबरला येतं प्रोटीन. प्रोटीन्समध्ये सगळ्या प्रकारचे जे काही कडधान्य असतील, डाळी असतील याचाही रेशो आपल्या आहारामध्ये 20% असणं अपेक्षित आहे. ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी प्रामुख्याने पालेभाज्यामध्ये किंवा फळभाज्यांमध्ये फक्त बटाटा, रताळी आणि शाबू हे 3 पदार्थ वर्ज्य करता तुम्ही सगळं, आणि बीट हे जर वर्ज्य केलं तर बाकी सगळे पदार्थ तुम्ही घेऊ शकता. याच्याबरोबर फायबरची मात्रा असते. फायबर म्हणजे काय, तर सर्व प्रकारचं सॅलड हे पण आपल्या आहारामध्ये एक साधारण 20% राहणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायफ्रुट्स असतात, त्यामध्ये बदाम, पिस्ता, अक्रोड हे पण 10% प्रमाण पूर्ण दिवसभरात तुम्ही घेऊ शकता.